नमस्कार. नवीन दिवस नवीन सुरुवात. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि आहे संध्याकाळचा ब्लॉग जेव्हा आम्ही निघालो होतो माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला. आणि ॲक्च्युली ही जी पार्टी होती इथे प्ले झोनमध्ये होती आणि तिथेच मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी दोघांसाठी पण भरपूर ॲक्टिव्हिटीज होत्या. तिथे फूड्स वगैरे जे होतं ते इन्क्लुडिंग होतं आणि आम्ही मस्त एन्जॉय केला तिथे. कारण आमचा जो मोठा ग्रुप आहे फ्रेंड सर्कलचा ते सगळेजण इन्व्हायटेड होते. त्याच्यामुळे एक ते गेट टुगेदर पण झालं होतं आणि बर्थडे सेलिब्रेशन पण झालं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या लहान मुलांनी तिथे एन्जॉय केलं आणि ते एन्जॉय करत होते म्हणून मोठ्यांना पण थोडं स्वतःसाठी टाईम मिळाला. तर त्याच्यानंतर आम्ही घरी वगैरे आलो होतो आणि नंतर नेहमीप्रमाणे जे युज्युअल आपलं झोपून गेलो होतो कारण ऑलरेडी खाऊनच आलो होतो आम्ही. आणि ही दोघं मस्ती केल्यामुळे भरपूरच थकलेले होते. आणि हा जो एरिया आहे हा मोठ्यांसाठी आहे. तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. ॲक्च्युली आम्ही थोडं लवकर गेलो होतो त्यामुळे तुम्हाला कोणी दिसत नाही आहे. आणि असं होतं तिचं बर्थडे सेलिब्रेशन आणि खूप मजा आली खरं तर. आणि त्याच्यानंतर हा डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे जेव्हा आम्ही आयकियामध्ये गेलो होतो. इथे आयकियाचं खूप मोठं शॉप आहे. शॉप म्हणण्यापेक्षा पूर्ण त्यांची बिल्डिंगच आहे आणि त्याच्यामध्ये इतकं सुंदर सुंदर व्हरायटी आहेत. ॲक्च्युली खरं तर आम्ही वॉर्डरोब बघण्यासाठी आलो होतो पण ते पूर्ण जर आयकिया तुम्हाला फिरायचं असेल तर माझ्या मते 3 तास तरी तुम्हाला कमी पडतील कारण इतकं सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे. सोफ्यांपासून घराच्या इंटेरियरसाठी इवन आपलं फ्लोरिंग पडदे आणि हे असं छान असं सेटअप पण करून ठेवलेलं आहे. म्हणजे कोणाला घर जर इंटेरियर करायचं असेल तर मस्त. आणि हा मस्त मला एक आवडला होता टचस्क्रीन मला वॉर्डरोब होतं. ते शेल्फ्स आहेत आणि इथे सिंगल शेल्फ पण मिळतात. तुम्हाला हवे तसं तुम्ही अरेंज करू शकता आणि खूप छान कॉन्सेप्टमध्ये हे करून ठेवलेलं आहे. हा वॉर्डरोब पण मला फार आवडला. स्लायडिंगवाला आहे आणि आतमध्ये ओपन केल्यावर लाईट्स ऑटोमॅटिक स्टार्ट होतात. तर इथे भरपूर अशा काही व्हरायटीज होत्या आणि त्याच्यातलं एक कबड आम्हाला आवडलं होतं. पण तेच नंतर म्हटलं की कसं डिसाईड करता येत नाही कारण भरपूर व्हरायटीज आहेत. आणि ह्या शेल्फ बघा किती सुंदर आहे की ज्वेलरी असेल तर ज्वेलरी वगैरे पण आपण छानपैकी इथे ठेवू शकतो. आणि कलर कॉम्बिनेशन पण मला फार सुंदर वाटलं आणि आम्ही असं घेताना असा विचार करून घेत होतो. नाही तर मुलं पण असतात लहान आणि मग त्यांचे पण भरपूर कपडे वगैरे मग सगळं ते मॅनेज करणं थोडंसं मुश्किल होतं. तर आणि इथे कसं आहे लहान मुलांसाठी पण भरपूर ऑप्शन होतं आणि आर्याने एन्जॉय केलं. हा लहान मुलांचा खेळण्याचा सेट आहे आणि तिथे तुम्ही ॲज अ डेमो म्हणून तिथे ठेवलेला होता आणि तुम्ही बघू शकता. आणि इथे एक लहान मुलांचं बेड पण आहे जिथे आर्याने छानपैकी झोपून एन्जॉय केले की कसं ते कम्फर्टेबल आहे. आणि ती आता स्वतःची एकटी झोपते त्याच्यामुळे तिला सवय आहे अशी झोपायची. त्याच्यानंतर आम्ही विचार केला आता वेळ झालीच होती तर आम्ही बाहेरच डिनर केला आणि व्हेजच आम्ही खाल्लं आणि खूप सुंदर जेवण होतं. आणि त्याच्यानंतर जेवण खाल्ल्यानंतर डेझर्ट तर असणारच. आणि डेझर्टमध्ये आईस्क्रीम घेतला होता आणि गुलाबजाम. आणि थंडी इतकी पडली होती तुम्हाला दिसेल किती धुकं दिसत आहेत. आणि नंतर आम्हाला पोचायला लागले 11 साडे11 वाजता पोचलो. तर चला आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात राहा. धन्यवाद.